तर आज आम्ही गेलो होतो गजानन महाराज मंदिरामध्ये, कारण आज आहे प्रगट दिन. तर त्या निमित्ताने मी, माझा छोटा मुलगा आणि माझे हजबंड असे तिघेही आम्ही प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे छान प्रकारे दर्शन केलं. मंदिर छान प्रकारे डेकोरेट केलेलं होतं. दर्शन छान प्रकारे झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो महाप्रसाद घेण्यासाठी. तिथे महाप्रसाद पण होता. मंदिर परिसर छान प्रकारे सजवलेला होता आणि महाराजांची मूर्तीसुद्धा खूप छान प्रकारे दिसत होती. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं महाराजांच्या दर्शनाने. तिथे खूप थोडीफार गर्दी होती, खूप अशी गर्दी नव्हती, कारण आम्ही सायंकाळलाच निघालेलो होतो, 4च्या दरम्यान वगैरे, त्यामुळे गर्दी कमी झालेली होती. आता इथे महाप्रसादासाठी रांग लागलेली होती. आम्ही महाप्रसाद घेतला. इथे महाप्रसादमध्ये जलेबी होती, पोळी होती, महाराजांच्या आवडीचा झुणका होता आणि डाळ होती. आम्ही प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये निघालो. आम्ही वन उद्यान या गार्डनला आलेलो होतो. मंदिरच्या थोडे दूर गार्डन होतं, त्यामुळे गार्डनला देखील येऊन गेलो. आणि काल संडे असल्यामुळे सुट्टीच होती. लहान मुलांना खेळायला खूप आवडते. इकडे माझा मुलगा इकडे तिकडे पडत आहे. खूप मस्ती केली त्याने काल, त्याला खूप मजा आली. खूप इकडे तिकडे पळत होता तो. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले. गार्डन पूर्णपणे फिरलो. या गार्डनला जापनीज गार्डन असे देखील म्हणतात. सायंकाळ होत आलेली होती आणि गार्डनचा वेळ पण जास्त वेळ नव्हता. 5:40ला गार्डन बंद होणार होते, त्यामुळे आम्ही खूप कमी वेळातच गार्डनमधून निघालो. इथे छोट्या पायऱ्या होत्या. या अदूला आमच्या खूप आवडल्या त्यामुळे तो चढ उतार करत होता. त्यानंतर त्याला खूप मजा येत असल्यामुळे त्यांनी डान्स पण केला थोडासा. त्याला खूप मजा येत होती. लहान मूल खूप कुतूहलाने प्रश्न विचारतात, हे काय आहे, ते काय आहे. तर आम्ही त्याला प्रत्येक प्राण्यांची, झाडांची ओळख करून देत होतो. अदू खूप कुतूहलाने विचारत होता, हे काय आहे, हा कोणता प्राणी आहे. तर आम्ही त्याला प्रत्येक प्राणी वगैरे सांगत होतो. उन्हाळ्याचा सीझन लागल्यामुळे झाडांची पाने आता गळू लागलेली आहेत. त्याला आणखी खेळायचं होतं, पण मी आणलं त्याला, कारण सायंकाळ झालेली होती. गार्डन थोडं आता बंदच होत आलेलं होतं. 5:30 वाजलेले होते. मुलांना गार्डनमध्ये वगैरे खेळायला खूप आवडतं. अशा प्रकारे गार्डन वगैरे फिरून झालेलं होतं. त्यानंतर तिथे एक जुनी ट्रॅक्टर होती आणि एक टेंट होता, म्हणजे ती आधीच्या काळातली होती असं माझ्या हजबंडचं म्हणणं होतं. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो गार्डनच्या. त्याला म्हटलं मी, इकडे ये, तर तो पळायला सुटला.
तर मी त्याच्या मागे मग गेली. त्यानंतर त्याला आणलं. अशा प्रकारे तो पळत होता इकडे तिकडे. नंतर आम्ही बाहेर निघालो. तिथे टायगर दाखवला त्याला. तो खूप भीत होता. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.